ब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। बोलिए सद्गुरुनाथ महाराज की जय। काल आपले 131 श्लोक झाले. 132वा श्लोक आपला चाललाय, त्याच्याबद्दल आपण बघू आता. विचारो निबोले विवंचो निचाले, तयाचे निसंतप्त तेही निभाले. बरे शोधल्या वीण बोलो नको, जनी चालने शुद्ध नेमस्त राहो. जय जय रघुवीर समर्थ. आपले विचार कसे असले पाहिजे? व्यापक असले पाहिजे. छोटासा विचार नाही करू. आजकाल सगळे छोटा विचार करतात. मी, माझं घर, माझी फॅमिली, बस छोटस. स्वामी तेजोमय म्हणतात, कॉम्प्रेशन इज द डेथ अँड एक्सपान्शन इज द लाईफ. म्हणजे जसं आपण आपलं मन विशाल करू, तसं आपलं जीवन दुसऱ्या लोकांच्या कामाला येईल. सगळे आपल्याला आपले वाटायला लागतील. त्याला म्हणतात, आपलं जे विचार आहे मोठे व्यापक मन पाहिजे. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे. विशाल बुद्धी म्हणजे बुद्धी विशाल, म्हणजे सगळ्यांना सामावून घेणारी पाहिजे. आणि सगळ्यांना सामावून घेण्यासाठी जो सगळ्यांमध्ये सामावलेला आहे, त्याचं साक्षात्कार होणं फार आवश्यक आहे. सगळ्यांमध्ये एक आहे, त्याला जाणल्याशिवाय आपण सगळ्यांना आपलं म्हणू शकत नाही. आणि म्हणून समर्थाने म्हटलंय की अल्पसंकल्प नसावा, सत्य संकल्प ठेवावा. फक्त पायापाशी भोगू नये, मी आणि माझं. आणि आपण ज्याच्या संगतीत राहतो त्याप्रमाणे आपली विचारसरणी होते. जर आपण कंजूस व्यक्तीच्या संगतीत राहिलो तर आपण कंजूस होऊन जाऊ. लोभी व्यक्तीच्या संगतीत राहिलो, लोभी होऊन जाऊ. कामी व्यक्तीच्या संगतीत राहिलो तर कामी होऊन जाऊ. म्हणून आपला आदर्श काय असला पाहिजे? नेहमी उच्च आदर्श असला. आणि तो उच्च आदर्श कसा होईल? आणि उच्च आदर्श आपण ठेवावा लागतो. म्हणून रामालाच आदर्श ठेवा, दुसऱ्या कोणाला आदर्श ठेवू नका. पण कोणतीही व्यक्ती घेतली की असं नाही आहे की की त्या व्यक्तीमध्ये दोष नसतात. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही दोष असतात. दोष रहित मित्र ढूंढने जाओगे तो मित्र रहित रह जाओगे. तसं म्हणून हाडा माणसाचा आपण जर व्यक्तीला आदर्श ठेवला तर काही ना काही दोष राहतात आणि मग त्याच्यामुळे आपली त्याच्यातली श्रद्धा जी आहे ती कमी होऊन जाते. म्हणून प्रभू रामचंद्रांनाच आपण आपला आदर्श ठेवला पाहिजे. कारण सगळ्या दृष्टीने त्यांनी योग्य आदर्श पुरुष कसा असायला पाहिजे त्यांनी वागून दाखवलेलं आहे जीवनामध्ये. म्हणजे इथं आपण काल श्लोकात बघितलं, करीबान एकू मुखी शब्द एकू, क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकू. अशा त्या श्री रामचंद्रांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण वागलं पाहिजे. दरी जानकी नायकाचा विवेकू. म्हणजे समर्थाने आपल्याला ध्येय देऊन टाकलं होतं की हे आपलं ध्येय आहे, इकडे आपल्याला जायचं आहे. एकदा ध्येय निश्चित झालं, एकदा गाव निश्चित झालं, ज्या गावाला जायचं ते गाव जर आपल्याला निश्चित झालं, आता विवेक आणि वैराग्य येतात तिथे. समजा मला दिल्लीला जायचं असेल, तर मला कोणी विचारलं तर मला कलकत्त्याला यायचं का, तर मी लगेच नाही म्हणेन. कारण दिल्ली माझं ध्येय निश्चित झालेलं आहे. तसं माझं ध्येय काय? ईश्वर प्राप्ती. राम जर माझं ध्येय असेल तर दुसरे बाकी सगळे आपोआप सुटून जाणार तिथं. बुद्धीला ते ध्येय दिलं पाहिजे. मग आता चला ठीक आहे, रामाच्या गावाला जाऊया आपण असं म्हटलं. गमू पंथ अनंत या राघवाचा. आपली सुरुवातच तिथून झालेली आहे की रामाच्या गावाला जायचंय आपल्याला आणि त्याच्यासाठी हा सगळा
प्रवचन, सत्संग हे सगळं वाचणं, ध्यान करणं हे सगळं त्याच्यासाठीच चाललेलं आहे. मग आता मी कोणती जेव्हा कृती करतो, तर ती कशी केली पाहिजे? ते आता इथे पुढच्या श्लोकात जो आजचा आपला श्लोक आहे ना, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं, की विचारोनी बोले. आता काय असतं माणूस बोलला की अडकतो. म्हणून बोलताना फार काळजीपूर्वक घेतली पाहिजे. म्हणजे काळजीपूर्वक बोललं पाहिजे. फार काळजी घेतली पाहिजे आपण त्याची. आपण बोलून जातो, "नाही, नाही, मी येतो हो." आणि आपण येतो म्हटलं किंवा कोणाला मदत करतो म्हटलं, की आपण कोणाला मदत करतोय आणि कशासाठी मदत करतोय हे आपल्याला कळलं पाहिजे. आपण रावणाला तर मदत नाही करत ना, म्हणून उगीचच कोणाला पण हो म्हणायचं नाही. लर्न टू से नो. नाही म्हणायला शिकलं पाहिजे. पण चांगल्या गोष्टीला हो म्हणायचं आधी आणि मग वाईट गोष्टीला नाही म्हणता आलं पाहिजे. आपण काय करतो? प्रवचनाला नाही म्हणतो आणि लग्नाला जायचं तर हो म्हणतो तिकडे. म्हणून कुठं हो म्हणायचं आणि कुठं नाही म्हणायचं ते आधी शिकलं पाहिजे. म्हणून इथे म्हणतात, "विचारोनी बोले." कारण उगीचच बोलायचं आणि मग वागायचं तसं नाही असं. आपल्या बोलण्याला आपण जर महत्त्व दिलं नाही, तर मग कोणीच महत्त्व देणार नाही. बोलू नका आणि बोललं तर शब्द पाळला पाहिजे. हे रामाचा आदर्श आहे. एक वचनी, एक बाणी म्हणून मॅनेजमेंटमध्ये हे एक तंत्र आहे. डोंट गिव्ह द काय म्हणतात त्याला डेडलाईन्स. बट इफ यू गिव्ह द डेडलाईन, फॉलो इट. जर मी तुम्हाला म्हटलं, की मी 5 वाजता येईल तुमच्याकडे. आता 5 वाजता येईल म्हणजे मी वेळ दिली 5. आता जाणं माझं काम आहे. तसे एक तर बोलू नका 5 वाजता. येईल संध्याकाळी येताना फोन करीन. पण सकाळपासूनच मी 5 वाजताचा टाईम दिला असेल, तर तो मनुष्य 5 वाजता तुमची वाट बघणार. म्हणून वेळ देताना, कोणाला कमिटमेंट करताना फार काळजी घेतली पाहिजे. एक तर कमिटमेंट देऊ नका आणि दिली तर 100% पाळली पाहिजे. म्हणून इथे ते म्हणतात, "विचारोनी बोले." येऊ का भेटायला तुम्हाला? या. काय आम्हाला बोर व्हायला कोरोनामध्ये. या. आता आले. कोणत्या गप्पा चालल्या? बस तुमच्या सुनेनं काय केलं, लोणचं काय केलं आणि पापडं काय केली याच्याच गप्पा चालू. आता ही बाई लोणचं आणि पापडाच्याच गप्पा मारते किंवा हा पुरुष फक्त विषयाच्या अन् राजकारणाच्याच गप्पा मारतो. अशा माणसाला या म्हणायच्या आधी दोनदा विचार केला पाहिजे. विचारूनी बोले. नका येऊ, आता काही काम नाही. तर ते याचा अर्थ बोलणं म्हणजे आपण बोललं की ते गडबड तिथं होतं. म्हणून बोलताना काळजीपूर्वक शक्यतो बोलूच नाही माणसाने. शीतोष्णादिविषय्यतां न तु वृथा वाक्यं समुच्चार्यताम्. न तु वृथा वाक्यं समुच्चार्यताम्. माझ्या तोंडातून एक सुद्धा वायफळ शब्द बाहेर पडला नाही पाहिजे, याची काळजी आपण घेतली पाहिजे. म्हणून विचारोनी बोले आणि जो बोलायच्या आधी विचार करतो, नक्कीच त्याला नंतर पश्चाताप करावा लागत नाही. म्हणून विचारोनी बोले, विवंचोनी चाले. आपण काय बोललो आणि आता आपलं काय कर्तव्य आहे, हे आपण वागलं पाहिजे. विवंचनी चाले म्हणजे त्याच्यातलं आता जे बोललो, ते सत्य करण्यासाठी आपण आता कसं वागलं पाहिजे आणि त्याच्यासाठी नियोजन केलं पाहिजे. गुरुदेव म्हणायचे, "प्लॅन आउट युअर वर्क अँड वर्क आउट युअर प्लॅन." नुसतं प्लॅनिंग खूप केली, अरे हे चांगलं करू, ते चांगलं करू. का करू सगळं चांगलं, पण करणार कोण? गुरुदेव म्हणायचे, "आयडियाज शुड हॅव द हँड्स अँड लेग्स." आयडिया चांगलं-चांगलं देतात, पण त्याला हात-पाय कोण द्यायचे? त्याला हात आणि पाय आपणच द्यायचे असतात. म्हणून बोलतो चांगलं, पण वागायला तसं काही चांगलं नाही. आयडिया नुसत्या चांगल्या. म्हणून विवंचोनी चाललंय. जर प्लॅनिंग केली, करताना एकदम विचारपूर्वक करायची. आपली काय कॅपॅसिटी आहे, आपला स्वधर्म काय आहे, आपला स्वभाव काय आहे, आपल्याकडे साधनं कोणती आहे, आपल्याकडे वेळ किती आहे, या सगळ्यांचा मोजमाप करून मग आपण कमिटमेंट दिली पाहिजे. आता माझ्याकडे सायकल आहे आणि मी म्हणलं, की इथून 250 किलोमीटर जायचं आणि मी 2 तासात येतो. चालेल का?
नाही जमणार. म्हणून माझ्याकडे कोणतं साधन आहे हे बघून त्यानुसार आपण बोललं पाहिजे आणि मग त्यानुसार आपण चाललं पण पाहिजे. तसं इथं भगवंतांनी सांगितलं, "लोकेस्मिन् द्विधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ, ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनः." 2 मार्ग आहेत. एक ज्ञानाचा मार्ग आहे आणि एक भक्तीचा किंवा कर्माचा मार्ग आहे. मग बोलताना आपण जर ज्ञानाची गोष्ट करत असो, ज्ञानाची चर्चा करत असो आणि त्याप्रमाणे वैराग्य जर आपल्याकडे नसेल, तर अवघड होऊन जाईल. म्हणून आपला स्वभाव, स्वधर्म ओळखून त्यानुसार आपण बोललं पाहिजे. विवंचूनी चाले. नाहीतर काय होतं मोठा संन्यासी निघाला. संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुम योगतः. योग्यता नसताना तो या मार्गाने कमिटमेंट दिलं, की मी संन्यासी जीवन जगेल आणि मनामध्ये विषय वासना भरपूर आहे. मग त्याचं चालणं तसं राहणार नाही. जसं बोलला तसं चालणं राहणार नाही. म्हणून असे जे लोक आहेत, ज्यांच्या बोलण्यामध्ये आणि चालण्यामध्ये काही फरक आहे, त्याला मिथ्याचार, ढोंगी म्हणलेले भगवंत. कर्मेंद्रियाणि संयम्य यास्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारस उच्यते. म्हणून हे बोलणं फार म्हणजे काळजीपूर्वक आपण बोललं पाहिजे. ते इथं सांगतात. विचारोनी बोले, विवंचूनी चाले. कारण चालत असताना बडे धोके है इस राह में. या मार्गावर खूप धोके आहेत आणि निसटण्याची, सटकण्याची चान्सेस जास्त आहे. म्हणून जो ज्ञानी असतो, जो संत असतो, तो कसा चालतो या मार्गावर? तेच आपण अभ्यास केला पाहिजे. अर्जुनाने हाच प्रश्न विचारला होता स्थितप्रज्ञाच्या लक्षणामध्ये, है ना? की स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितधिक किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. कसा चालतो तो? आणि भगवंताने काय उत्तर दिलं होतं? असा जो मनुष्य आहे, तो चालतो कसा ते सांगत असताना, राग द्वेष वियुक्तैस्तु विषयानिंद्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति. असा जो मनुष्य आहे, त्यांनी कोणताच संकल्प, कोणतंच कमिटमेंट जी आहे, ती राग किंवा द्वेषातून दिलेली नसते, की मी हे करून दाखवतो. नाही. किंवा द्वेष, तो असा आहे का त्याला दाखवतोच असं. कोणाच्या द्वेषातून त्यांनी प्रेरणा घेतलेली नसते किंवा कोणाच्या रागातून त्यांनी प्रेरणा घेतली नसते. नाहीतर तेरे लाये मैं आसमान से तारे भी तोड के लाऊंगा. घेतलं बापरे. आता हे काय तेरे लिए आसमान से तारे भी तोड के लाऊंगा घेतली त्यांनी कमिटमेंट बोलला तिथं. आता आणू शकतो का ते? म्हणून तेरे लिए आसमान से तारे भी तोड के लाऊंगा हे कशातून घेतलेलं आहे? रूपाच्या आकर्षणातून, कामवासनेतून त्यांनी हे कमिटमेंट दिलेलं आहे. म्हणून जिथं राग आहे, जिथं द्वेष आहे, त्याच्यातून घेतलेले संकल्प माणसाला कधीच सुख आणि समाधान देत नाही. शेवटी त्याला पछतावा होतो. म्हणून आपलं लक्ष ध्येयावर असलं पाहिजे. आपले रागद्वेष बाजूला सोडून. जो अज्ञानी माणूस आहे, तो रागद्वेष करतो. युक्त कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्टिकीम् अयुक्त कामकारेण फले सक्तो निबध्यते. ज्या माणसाच्या जीवनामध्ये ध्येय नाहीये, तो तू मी माझं तुझं करण्यात वेळ घालवतो. पण ज्याला ध्येय आहे, तो हे तू आणि मी याच्यामध्ये आपला वेळ घालवत नाही. राग द्वेष रहित होऊन आपण एक पाऊल आपल्या ध्येयाकडे चाललेलो आहे, याचं त्याला समाधान असल्यामुळे त्याच्यात आत्मविश्वास असतो आणि मनावर एक प्रसन्नता असते. म्हणून रागद्वेष वियुक्त असतो विषयानिंद्रियश्चरन्, तो पण राहतो या संसारात. पण मनावर पूर्ण नियंत्रण. असा जो आहे, मनावर ज्याचं नियंत्रण आहे, तोच विवंचनी चाले. विवेचन म्हणजे इथं लक्षात ठेवा, विवेक आणि वैराग्य. ज्याच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये विवेक आहे, तो कधीच चुकू शकत नाही. प्रत्येक पाऊल तो विचार करून टाकतो. आणि असा जो मनुष्य आहे, त्याला तर स्वतःला आत्मविश्वास असतोच, की मी पोहोचेल नक्की.
आणि मग असा जो आत्मविश्वासी आहे, ज्याला व्हिजन आहे, द असा जो मनुष्य ज्याला दृष्टी आहे आणि त्याच्याकडे कार्य करण्याची शक्ती पण आहे, हा मनुष्य इतरांना पण सोबत घेऊन जातो. जे त्याच्या सोबतीला राहतात, जे भ्रमित आहे, त्यांना पण तो मार्गदर्शन करतो. आणि सगळ्यात बेस्ट उदाहरण श्रीकृष्णाचं. ते युद्ध कशासाठी करायचं हे त्यांना आधीच माहिती आहे. धर्मासाठी युद्ध आहे, अधर्माचा नाश. आणि मग जेव्हा कार्पण्य दोषोपद स्वभाव पृच्छामी त्वं धर्म संमूढ चेता असं म्हणत भ्रमित झालेला अर्जुन श्रीकृष्णाला जेव्हा शरण आला, भगवान श्रीकृष्णाने त्याला अभय दिलं. काय घाबरू नको. मा शुचहा, मी तुझ्या बरोबर आहे. काय करायचं, कशासाठी करायचं, सगळं निश्चित मार्ग माझ्याकडे आहे, प्लॅनिंग आहे. आणि ते होणार कसं हे पण माझ्याकडे ठरलेलं आहे. असा एक जरी मनुष्य समाजामध्ये असला, तो इतर सगळ्यांना सोबत घेऊन चालतो. आणि जे भ्रमित झालेले, मूढ झालेले आहेत, असे लोक या व्यक्तीच्या सहवासात आल्याने काय होतं, त्यांचे संशय सगळे नष्ट होऊन जातात. दुःख सगळे नष्ट होऊन जातात. शांत होऊन जातात ते. तयाचे संतप्त तेही निवाले. संतप्त, तुम्ही आम्ही कशाचे संतापतो? आज सुनेनं माझ्या मनासारखं भाजी केली नाही किंवा मुलाने आज मला न विचारताच काहीतरी कार घेऊन आला घरी. बापा रे बापा, आजकाल मला मुलं विचारतच नाही. अरे देवा, माझं दुकान बंद आहे. अरे किरायेदाराने किराया दिला नाही. अरे आमच्याकडे किरायेदारच नाही. हे अशा छोट्या-छोट्या गोष्टीने आपण संतप्त झालेलो असतो. आपल्या संतापाचे कारण कुठेतरी पैशाशी संबंधित असतात. आणि मग जेव्हा साधू संतांच्या संपर्कात येतो आपण, तेव्हा आपली दृष्टी थोडी विशाल होते. अरे काय आपण छोट्या-छोट्या गोष्टीसाठी रडत बसलो. जेव्हा बाहेर निघालो, दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है. जेव्हा मी दुसऱ्या जगाचं दुःख पाहिलं, तेव्हा कळलं, की मला माझं दुःख काहीच नाहीये. चप्पल नसल्याचं दुःख होतं मला. त्याचा संताप होता. माझी चप्पल चोरीला गेली किंवा मला चप्पल नाही म्हणून. पण जेव्हा मी एक पांगळा मनुष्य पाहिला, ज्याला पायच नाहीये, मग वाटलं अरे देवाने आपल्याला पाय तरी दिले. म्हणजे चप्पल नसल्याचं दुःख नष्ट होऊन गेलं. असं असतं. संत आपल्याला आपल्यातलं जे चांगलं आहे, जे देवाने आपल्याला दिलेलं आहे, ते बोट ठेवतात आणि दाखवतात. अरे हे तुला देवाने दिलेलं आहे, देहरत्न दिलेलं आहे. बुद्धी दिलेली आहे चांगली विचार करायला. ते सोडून तू नाही त्या गोष्टीचं उगीचच चिंतन करत बसतो ना, रडत बसला, तर संतांच्या सहवासात गेल्याबरोबर ते आपल्याला शांत करून टाकतात. कधी-कधी तर ते नुसतं प्रेमळ दृष्टीने पाहिलं आपल्याकडं, की ते आपले सगळे प्रश्न नष्ट संपून जातात. बोलले तर बरं लांबच दूर आहे गोष्ट. बोलल्याबरोबर तर सगळे ताप नष्ट होऊन जातात. घाबरू नको, बस भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. इतकं बस 2 शब्द असले ना, आईचा पाठीवर हात जसा असतो तसा, की माणसाचा जीव भांडतो. समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. माझा सद्गुरू माझ्या पाठीशी आहे. सद्गुरू सारखा पाठी राखा. इतरांचे लेखे कोण? मला काही गरज नाही. फिकर नाही मोहे तर हे मोहे लागी लगन गुरु. असं एक निश्चित ध्येय झालं. गुरु भेटले, की सगळे दुःख नष्ट होऊन दया संकटही निवाले. बरे शोधल्या विण बोलो नको. बरे शोधल्या, बरे म्हणजे जे आपल्याला बरं आहे किंवा जे आपल्या मार्गाला पूरक आहे, अशी गोष्ट घ्यायची आणि मगच ती बोलायची. बरे शोधल्या बोलो नको. समजा तुम्हाला काय हो अमेरिका कशी आहे? तुम्ही कधी पाहिली नाही, उगीचच काय सांगू नका. ती माझी आत्या गेली होती, ती म्हणाली अशी, "तुला काय करायचं त्याच्याशी? तू म्हण मला माहित नाही, मी अमेरिका पाहिलेली नाही." संपला विषय. पण माणसाला इतकं वाईट वाटतं काही माहिती नाही, म्हणजे फार अपमान वाटतो. माहीत नाही तर माहीत नाही.
त्या गोष्टीचा आपला विषय संबंध करून कधी संपणार आहे माहित नाही. देवाला देव नाही हो जानेवारीमध्ये म्हणतात दिसेल तुला काय कशाला बडबड करतो त्या फालतू गोष्टीची ज्या माहित नाही तर माहित नाही म्हणायचं अवधान उदासीनता करायची जो विषय आपला नाही त्याबाबत आपण उदासीन व्हायचं. उदासीन म्हणजे न राग न द्वेष असं परे शोधल्या विन बोलो नको जनी चालणे शुद्ध नेम राहो. चालणे म्हणजे आपलं वागणं बोलतो खूप चांगला पण वागणं चांगलं नसेल तर ते काय अर्थ राहिला त्याचा निरर्थक. माय ऍक्शन इज लाउडर दॅन माय स्पीच असं म्हटलंय महात्मा गांधीचं. आता चाललंय काहीतरी एक आठवड्यात. ते म्हणतात की आपण बोलतो त्याच्यापेक्षा वागतो हे फार महत्वाचं आहे. सांगितलं दहा माणसं तुमचे आचरण करतात वागल्याने लाखो लोक त्याचं आचरण नुसतं मी म्हणून नाही स्वतः निघाले बाहेर तेव्हा लोकांनी त्याचं पाठ त्यांना म्हणतात जो स्वतः साधना करतो जप करतो ध्यान करतो तोच दुसऱ्याला सांगू शकतो की जप तप ध्यान करा. ज्याने कधी केलंच नाही तर तो कशाला सांगितलं दुसऱ्याला. म्हणून आधी वागावे आणि मग सांगावे ते सांगतात. जनी चालणे शुद्ध नेमस्त राहो. नेमस्त म्हणजे नियम. जीवनामध्ये नियम पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये नियम पाहिजे. नियमाविन खाई अन्न तो एक आहाराचा नियम आहाराचा नियम निद्रेचा नियम. कारण जसं आपण वागू तसं इतर लोक अनुकरण करतात. यद्यदाचरति तद्देवेतरो जनः सयत् प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते. म्हणून मी छोट्या छोट्या गोष्टीने उद्विग्न नाही झालं पाहिजे. कोणी मला जर केला माझा समतोल बिघडला नाही पाहिजे. हो दे आपण कोणी आपलं गाडं म्हणजे गाडं थोडी होतो आपण. आपण लगेच ते लावून बिलकुल म्हणत लावून लोक बोलत राहतात बोलते काय तुझ्याशी. नियमाने वागायचं आणि असा नियमाने जो वागतो तोच इतरांचा आदर्श दिसतो. म्हणून 6व्या अध्यायामध्ये म्हटलंय योक्ताहार विहारस्य युक्तचेतस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. अरे अर्जुना जो मनुष्याचा आहार विहार स्वप्न म्हणजे निद्रा हे प्रमाण आहे. तो तो मनुष्य स्वतः सुखी होतो आणि तो इतरांना पण सुखी करतो. जनी चालणे शुद्ध नेमस्त राहो. जय जय कुबीर समर्थ हरिभक्त विरक्त विज्ञान राशी जेने मानसी स्थापिले निश्चयासी तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे तया भाषणे नष्ट संदेह मोडे. जय जय रघुवीर समर्थ. थोडक्यात जो साधू पुरुष आहे जो भक्त आहे त्याला कसं ओळखावं हे दिलेली आहे. जो हरिभक्त आहे बघा किती भक्त कुणाचा भक्त हरी देवाचं नाव काढलं की त्याच्या डोळ्यातून घळघळा अश्रू निघतात. का बरं? भगवंता दयाळू कृपाळू प्रेमाळू स्नेहाळू किती करतो आपल्यासाठी तो देव. जसं एखाद्या आईची आठवण आली तर आईचा विषय काढल्याबरोबर तिच्या डोळ्यातून अश्रू गळगळ वाहतात त्याप्रमाणे या भक्ताचा हा जो साधक आहे भगवंताचं नाव काढलं की भाव विभोर त्याला म्हणतात. म्हणजे भक्तीचा विषय आला तर त्याच्यामध्ये उच्च असतं. हरी भक्त
आता दुसरी गोष्ट, एखादे हरिभक्त असतात, देवाचं नाव काढलं डोळ्यातून अश्रू पण येतात, पण एक कवडी सोडत नाही. इतके कंजूस. माझं माझं माझं, म्हणजे आता काय झालं, इकडे तर मोठा भक्त आहे, मोठा गंध लागला, हे ते, पण संसारातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये कोण माझं झालं ग? माझं हे, माझं घर, माझं टमुक टमुक टमुक. म्हणजे याचा अर्थ भक्त आहे, पण विषयामध्ये आसक्त भक्त नाही म्हणत. आणि मी जे तिकडून लगे मुक्ती संपदा अशी त्याची वृत्ती. त्याला म्हणतात हरिभक्त. त्याच्या सोबतीला काय, विरक्त. का होईल विरक्त त्यांचं संसाराच्या नाही बाबतीत त्यांना माय बिलकुल अपेक्षा नाहीये. कशाची अपेक्षा? हरिभक्त विरक्त विज्ञान राशी. विज्ञान राशी म्हणजे संसार विषयाचं आणि आत्मज्ञान हे त्रिवेणी संगम झाला त्याच्या ठिकाणी. वेदांताचा विषय काढा तर वेदांत पण त्याच्याकडे आहे भरपूर. सगळे उपनिषद वेदांत त्यांनी समजून घेतलेले आहे. रामायणासारखे ग्रंथ वाचले त्याच्यामुळे त्याच्याकडे भक्ती पण आहे, है ना. आणि स्वतः संन्याशी आहे, विषयाचं वैराग्य आहे. न पैशामध्ये आसक्ती, न पदामध्ये आसक्ती. सोडून दिलंय. सुरमंदिर तरुमूल निवास शय्या भूतल मजिनंबासह सर्व परिग्रह भोग त्याग कस्य सुखम न करोति विरागः. ज्या माणसाला कशाचीच अपेक्षा नाही, झोपायला जमीन, पांघरायला आकाश, बस हातावर भिक्षा मागायची, राजा सजी महाली सौख्य कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, दारास नाही दोऱ्या या झोपडी समाजा. अशी विरक्ती पाहिजे. किती गोष्टी आहे, असं मनुष्य मिळणं फार फार अवघड आहे. वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. भगवंत गीतेमध्ये सांगतात की असा महात्मा मिळणं फार कठीण आहे. मिलना कठिन है संत का बड़े भाग से पाते कहीं, और पा भी गया तो सत्संगती मिलती नहीं. पण असे ज्यांच्या संगतीत आले ते सगळ्यांना शांती आणि समाधान देतात. म्हणून बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतो. ज्ञानेश्वर माऊलीने अशीच प्रार्थना केलेली आहे. असे भक्त, असे संत सगळ्यांना भेटो. हरे भक्त विरक्त विज्ञान राशी, जेने मानसी स्थापिले निश्चयासी. काय निश्चय केला त्याने की याच देही याच डोळा, पाहिलं मुक्तीचा सोहळा, असा दृढ निश्चय केला. बस अशाच्या संगतीत राहत तुम्हाला पण त्यांच्या बरोबर मिळून जाईल भगवंत. हे बघ, म्हणून त्या मगराने हत्तीचा पाय धरला गजेंद्राचा, तर त्याला मुक्ती मिळून गेली. तसं आपण पण भक्ताचे पाय नेहमी धरायचे. ज्यांनी दृढ निश्चय केलाय ना त्यांचे पाय धरा, कधी न सोडावे पाय त्या संतांचे. ते इथे सांगतात, जेने मानसी स्थापले निश्चयासी. अशा मग व्यक्तीचा तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे. अरे अशा माणसाचं दर्शन झालं, तुमचं काम झालं. बस फक्त दर्शन. स्वामी नमस्ते मतलोक बंधो. हे भगवत सद्गुरु राया, तुमचं दर्शन द्यावं फक्त आम्हाला. तुम्ही तिरक्या नजरेने जरी आमच्याकडे पाहिलं तरी आमचं कल्याण होऊन जाईल. म्हणून ज्यांच्या दर्शने. आपल्या गावात संत येतात पण आपण टीव्ही पाहत बसतो. नाही नाही नाही, माझ्या मुलाचं बारस आहे, माझे टमुक तरस आहे, पण संतांच्या भेटीला जात नाही. अरे किती हजार कामं सोडून संतांच्या भेटीला गेलं पाहिजे, सत्संगाला गेलं पाहिजे. कारण यांच्या दर्शनाने जे काम आपल्याला वर्षभर लागणारे व्रत वैकल्प करून ते एका सेकंदात होऊन जातं यांच्या दर्शनाने.
तया दर्शने स्पर्शने स्पर्श केला तर काय विचारूच नका. याला म्हणतात शक्तिपात करणे. तर काही संत असे असतात की दर्शनाने शक्तिपात करून टाकतात. जसं अष्टावक्र महाराजांनी जनक राजाला करून टाकला. बघ हे जनका, ते सांगतात. स्पर्शने जसं रामकृष्ण परमहंसाने नरेंद्राला अंगठ्याने स्पर्श केला, काम झालं त्याच. दर्शने स्पर्शने पुण्य जोडे. अरे सद्गुरूचा हात पाठीवर पडला, थापटला त्यांनी, की समजून घ्यायचं शक्तिपात झाला. काय देऊन टाकतात देव जाणे. बस जसं खंडाला स्पर्श झाल्याबरोबर ते स्वर्ण होऊन जातं. त्याप्रमाणे सद्गुरूचा स्पर्श झाला. आपण हे मस्तक सद्गुरूच्या पायावर चिटकवलं, स्पर्श केला, कल्याण झाले, कल्याण. त्यांनी सगळं देऊन टाकलं. आम्हाला तर अनुभव आहे. आमच्या स्वामीजींचं स्पर्श, दर्शन सगळं आम्हाला झालं. आणि काय बदलून गेलं. जीवन मेरा बदल बदल गया. परत या विषयातली आसक्ती राहिली नाही. असं महिमा असते या संतांची. तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया भाषणे. त्यांच्यासोबत बोललो आपण, संवाद झाला. काय होईल? नष्ट संदेह मोडे. सगळे संदेह निघून गेले. फिकर नाही मोहे अब तरणन की. आता मी तरायची भीतीच राहील. सगळे संशय नष्ट झाले. नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा. अर्जुनाचे सगळे संशय नष्ट. असे सद्गुरु संत असतात. त्यांच्या सहवासात राहिले. बोलिए सद्गुरुनाथ महाराज की जय. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. उद्या सकाळी 8:30 वाजता भागवत राहील. ठीक आहे. हरि ओम.